शिंदे हे पक्षाचे प्रमुख आहेत। पक्षाच्या मार्फत त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण काम करत आहोत। सर्व मंत्र्यांनी चांगली कामगिरी केली पाहिजे ही त्यांची अपेक्षा करणे चुकीचे नाही। त्यांच्या कामात सुधारणा व्हावी, त्यामध्ये कोणाचेही नाव असले तरी त्यांचा हेतू असाच आहे की आपले काम वाढवत राहायचे आणि पक्षाचे काम केले गेले पाहिजे। कोणाला काढायचे किंवा कोणाला ठेवायचे हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। त्यांच्या अधिकारावर कोणीही गदा आणू शकत नाही, असे स्पष्ट मत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांद्वारे व्यक्त केले। नाराज आहे त्यात दादा भुसे, तुम्ही आहे, गुलाबराव पाटील आहे, प्रकाश आंबेडकर आहे, यांच्या कार्यपद्धतीवर असमाधानी असल्याची चर्चा सुरू आहे। बघा, एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्रमुख आहेत। पक्षाच्या मार्फत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण काम करतोय। सर्व मंत्र्यांनी चांगली कामगिरी केली पाहिजे ही त्यांची अपेक्षा काही चुकीची नाहीये। त्यांच्या कामामध्ये पुन्हा सुधारणा व्हावी, त्यामध्ये कुणाचेही जरी नाव असले तर त्यांचा हेतू असाच आहे की सर्व मंत्र्यांनी आपलं आणखीन ऍक्टिव्ह काम थोडं जोरात वाढवलं पाहिजे, पक्षाचं काम केलं पाहिजे आणि त्याच्यात कोणतेही गैर नाहीये आणि तो त्यांचा अधिकार आहे। म्हणून नाराज असलेल्या हे मंत्री का तो मंत्री हे म्हणण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असलेलं काम सर्व मंत्र्यांनी करावं हे त्याच्या मागचा त्यांचा उद्देश आहे। आणि कुणाला काढायचं किंवा ठेवायचं हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। म्हणून त्यांच्या अधिकारावर कोणी गदा आणू शकत नाही। त्यांनी घेतलेला निर्णय हा आमच्या सर्वांसाठी अंतिम असणार आहे। बारामती निवडणुकीचा अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे, अजूनही तुमच्या सगळ्यांच्या आव्हानाला काँग्रेस आणि इतर पक्ष प्रतिसाद देत नाही, बिनविरोध होणार नाही असं सकाळ पण तसंच म्हणाले। बघा, काँग्रेसनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु महायुती म्हणून आमच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वजण त्यांच्यासाठी जर बिनविरोध झाली नाही तर त्यांच्या प्रचारामध्ये आम्ही सर्वजण स्वतःला झोकून देऊ। बारामतीकर हुशार आहेत, बारामतीकरांना माहिती आहे की अजितदादाचं योगदान या बारामतीसाठी किती आहे। म्हणून निवडणूक झाली तर फार काही मोठी लढाई होणार नाही, परंतु होऊ नये अशी आमची इच्छा आहे। बरं, ते प्रवीण तोगडे यांचं एक वक्तव्य आहे, राम मंदिर बनवलं त्याच पद्धतीने लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवणार, भारतात मुस्लिमांची संख्या वाढू देणार नाही, मुस्लिमांच्या शुक्रवारच्या नमाजला मंगळवारी हनुमान चालीसाने उत्तर दिले। तोगडे यांनी केलेल्या विधानाशी त्यांचं ते वैयक्तिक मत असल्यामुळं किंवा ते सरकारचा भाग नसल्यामुळं त्यांनी ही त्यांची भूमिका सरकारकडे, केंद्र शासनाकडे मांडावी। त्याच्यावर आता भाष्य करणे मला वाटतं उचित होणार नाही। एक्सीडी इंडिया लिमिटेड कंपनीच्या एचआरने मॅनेजर त्या कंपनीच्या एलपीजी गॅस मिळत नाही, 450 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली, कंपनी बंद पडणार। मी या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्याला, ते माझे अधिकारी जेव्हा भेटून गेले त्या टायमाला माननीय मुख्यमंत्र्याला मी सांगितलं होतं। आता मला वाटतं तो प्रश्न मिटला जाईल। आता साठा हा भरपूर प्रमाणात उपलब्ध झालेला आहे आणि 1-2-3 दिवसाचा जर कालावधी सोडला